आता तुम्ही जवळपास 30 वर्ष एकत्र राहता लग्नानंतर. आता मला जाणून घ्यायचं आहे की तुम्हाला मॅडम विषयी किती माहिती आहे. मी काही प्रश्न विचारेन, त्याची उत्तर त्यांनी दिलीच माझ्याकडे ऑलरेडी. आता ते आपण मॅच करू की ती उत्तर मॅच होतात. विचार करून बसलो होते की आज तुम्ही नाही आता काय एवढं तर विचारू शकतो. माझी नाही एवढं तर आम्ही विचारू शकतो हक्कानी, कारण तुम्ही आमचे आहात म्हटल्यानंतर काय घरातलेच प्रश्न आहेत, काय बाहेरचे नाही मी विचारणार. आणि ते पण नाही आलं तर मग झालं. मग नाही 7 हा लकी आकडा आहे, त्याच्यामुळे 7 प्रश्न आहेत. एक आपण बघूयात की तुम्ही किती उत्तर बरोबर देणार. पहिला प्रश्न आहे, मॅडमचा फेवरेट कलर कोणता आहे? पिंक. पिंक करेक्ट. वा वा, पहिला बरोबर येईल बाबा, क्या बात आहे. सेकंड, तुम्ही खूप फिल्म्स केल्या, पण त्यातली मॅडमला कुठली आवडते जास्त? फेवरेट त्यांची फिल्म तुम्ही केलेली. मी केलेली फिल्म तिला आवडते. आणि आय थिंक स्वर्ग. यू लाइक? नहीं, ये हुआ 30 साल शादी का. अरे पिक्चर से थोड़ी ना उसका ताल्लुक है. अरे थोड़ा आइडिया दे यार. थोड़ी ना देख रहा है. यश पेट में आया था. दीवाना मस्ताना. बाईंचं प्रेम पण लगेच थोडं सांगून टाकलं की दीवाना मस्ताना खूप सुंदर सिनेमा. That time I expected my son. During that shooting. ओहो वा. आता पुढचा प्रश्न आहे, मॅडमनी तुम्हाला दिलेलं पहिलं गिफ्ट. पहिलं गिफ्ट टेडी बियर. क्या दिया? क्या दिया तूने? टेडी बियर दिया ना? टेडी बियर दूंगी. क्या दिया मुझे? इतना बेहतरीन चीज दिया आपको. बेहतरीन चीज दिया है. इन लोग डरा रहे हो. हार्ट बीट चलेगा नहीं. चल साहिबांचे हार्ट बीट. जैसे लगता क्या है कर रहा है? यही मिल गई वही अच्छी. मैडम सांगा उत्तर, क्या है जवाब आप ही बताओ. अरे यार, आपकी बेटी दिया था ना आपको पहले. यस. वाह वाह, त्यांची मुलगी टीना तिच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. वो तो है ही है. हाँ, मैं इनकी मम्मी से पूछा करता हूँ. हाँ. मुझे ऐसा लगता ही नहीं है कि शादी करके बीवी लेके आया हूँ. मुझे ऐसा लगता है बच्चा गोद लिया है. शादी कब करा रहे? पुढचा प्रश्न आता विचारतो की कुणी कुणाला पहिल्यांदा प्रपोज केलं? तुम्ही त्यांना की त्यांनी तुम्हाला? बरोबर आहे, बरोबर. मॅडमनी पहिल्यांदा प्रपोज केलेला बाबा. साहब किधर प्रपोज करेंगे? साहब कितना सीधे है, बाप रे बाप. हाँ ना? मुझे ही हाथ पकड़ना पड़ा. इधर आ. वा वा. ते गाणं त्याच्यावरून म्हणून लडका हो की लडकी से क्यों डरता है, ते जे आहे ते गाणं त्याच्यावरून झालं. ते रायटर जे आहेत त्यांनी ते मुद्दामून माझ्यावरती बनवलं. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती. आई,
मी तुम्हाला नंतर फोन करते. हो चालेल. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.